नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी पारंपरिक असा जोंधळे मणिगुंड हा दागिना कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर याच्या अगोदर इनविजिबल वायर वापरून आपण जोंधळे मणी ठुशी कशी बनवायची हे सुद्धा बघितलेलं आहे. तर आज आपण जोंधळे मणिगुंड हे अगदी सोप्या पद्धतीने आणि दिसायला जितका सुंदर तितकाच लवकर बनणारा असा हा दागिना आहे, तो आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी इथं 0.2 mm चे मायक्रोप्लेटेड गोल्डन मणी घेतलेले आहेत. गोंडा घेतलेला आहे. गोंड्याच्या ऐवजी तुम्ही स्क्रूसुद्धा वापरू शकता. त्यानंतर 8 mm चा खरबुजा बीड आणि 4 mm चे गोल्डन मणी घेतलेले आहेत. कात्री, त्यानंतर मंगळसूत्र गाठण्यासाठी ज्या सुया वापरतात त्या 2 घेतलेल्या आहेत. नायलॉन थ्रेड घेतलेला आहे. तर आज आपण नायलॉन थ्रेडच्या मदतीने जोंधळे मणिगुंड कसा बनवायचा हे बघणार आहोत. त्यानंतर ग्लू घेतलेला आहे स्टिक फास्ट. इथं कोणताही ग्लू तुम्ही वापरू शकता. त्यानंतर अशा प्रकारच्या लाईनमध्ये हे मणी भेटतात आणि हे मणी हे गोल्डन म्हणजे मायक्रोप्लेटेड आहेत, म्हणजे अगदी चांगल्या क्वालिटीचे मणी इथं आपण यूज केलेले आहेत. त्यानंतर इथं आपण दोरा मोजून घेणार आहोत. तर त्यासाठी 1 ते 1.5 मीटर इतका दोरा हा आपल्याला घ्यायचा आहे कट करून. तर इथं मी पट्टीने दोरा मोजून घेत आहे आणि त्यानंतर तो कट करून 2 साईडच्या दोन्ही टोकांना 2 सुया आपल्याला ओवून घ्यायच्या आहेत. तर इथं सिंगलच दोरा आपण वापरणार आहोत. तर इथं बघा, एका टोकाला एक आणि दुसऱ्या टोकाला दुसरी सुई इथं आपल्याला ओवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि नंतर एक गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा, इथं 2 सुया अशा पद्धतीने मी ओवून घेतल्या आहेत दोन्ही टोकांमध्ये. त्यानंतर इथं आपण डायरेक्ट गोंडा जो घेतलेला आहे त्याच्या गोंड्याच्या लूपमधून ही जी सुई आहे ती पास करून घेणार आहोत आणि दोऱ्याच्या अगदी सेंटरला इथं आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर जो आपण दोरा घेतलेला आहे मोजून त्याच्यामध्ये ॲट अ टाईम 2 पदर हे आपले रेडी होणार आहेत. म्हणजे इथं टोटल 4 पदरी आपण जोंधळे मणिगुंड बनवत आहोत. तर एकदा दोरा ओवून घेतल्यानंतर आपल्या 2 लाईन ह्या रेडी होणार आहेत. तर अशा पद्धतीने सेंटरला एका लूपला गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर इथं बघा, जम्परिंग न वापरता इथं मी डायरेक्ट गोंड्यामध्ये हा दोरा जो आहे तो अटॅच करून घेतलेला आहे. आता इथं ज्या अशा प्रकारच्या आपण लाईन घेतलेल्या आहेत मण्यांच्या, त्यातले मणी आपण थोडेसे साईडला काढून घेऊ आणि नंतर जे जॉईंट मणी असतात, बाय डिफॉल्ट जे मणी जोडलेले असतात ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत अगोदरच, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येईल. त्यानंतर एका सुईमध्ये आपण इथं 50 मणी ओवून घेणार आहोत. तर आता हा 50 मणी म्हणजे अगदी गळ्याला चिकटून असा हा तयार होतो. तर तुम्हाला इथं तुम्ही मण्यांची साईजसुद्धा वाढवू शकता. जर 60 मणी घेतले तर थोडासा गळ्याच्या खाली हा दागिना जो येतो. त्यानंतर आता इथं 50 मणी इथं ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर दुसरी सुईसुद्धा आपण ऑलरेडी जोडून घेतलेली आहे, तर त्यामुळे आपण दुसऱ्या सुईमध्ये सुद्धा 50 मणी ओवून घेणार आहोत. म्हणजे इथं एकाच वेळेला आपले 2 पदर जे आहेत ते तयार होणार आहेत. तर बघा, इथं व्यवस्थित 50-50 मणी मी दोन्ही लाईनमध्ये ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं सेंटरला आपण जे गोल्डन मणी घेतलेले आहेत 4 mm चा आणि 8 mm चा खरबुजा बीड घेतलेला आहे ते ओवून घ्यायचे आहेत सिरियली. तर अगोदर 4 mm चा एक गोल्डन मणी, त्यानंतर मोठ्या साईजचा, तर इथं तुम्ही 6 mm चा सुद्धा यूज करू शकता. तर दोन्ही सुया एकत्र घेऊन मी अगोदर एक 4 mm चा, नंतर 8 mm चा आणि नंतर एक 4 mm चा अशा पद्धतीने गोल्डन मणी ओवून घेतलेले आहेत सेंटरला.
आणि त्यानंतर दोन्ही सुयांमध्ये आपण 50-50 मणी हे ओवून घेणार आहोत. तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला हे जे दोन लाईन आहेत त्या एकमेकांसोबत गाठ मारून घ्यायचे आहेत. तर इथं बघा मी अगोदर दोन्ही ज्या लाईन आहेत त्या एकत्र करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर गोंड्याचा जो दुसरा लूप आहे म्हणजे दुसरी साईड आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी एक एक किंवा दोन दोन तुम्ही इथं गाठी देऊन घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला दुसरी गाठ देऊन झाल्यानंतर पुढचे जे आहेत ते मणी ओवायला घ्यायचे आहेत. तर त्यासाठी व्यवस्थित असं 2 गाठी दिल्यानंतर दोन्ही सुयांमध्ये अजून एकदा 50-50 मणी हे ओवून घ्यायचे आहेत. तर बघा खूप सोपं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात हा जो दागिना आहे तो घरच्या घरी तयार होऊ शकतो. एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणीही अगदी बनवू शकतो अशा प्रकारचा हा दागिना आहे. त्यानंतर इथं बघा दोन्ही सुयांमध्ये 50-50 मणी ओवून घेणार आहे. तर इथं जर तुमचा दोरा कमी असेल तर तुम्ही सुरुवातीला जसा आपण दोरा जो आहे तो जॉईंट केला होता तशा पद्धतीने दुसरा नवीन दोरासुद्धा इथं जॉईंट करून घेऊ शकता. तर अगोदर मी दोरा पुरते का ते बघितलं आणि त्यानंतर पुढे कंटिन्यू केलं आहे. आता त्यानंतर 50 मणी ओवल्यानंतर सेंटरचे जे मणी आहेत त्याच्यामधून अलगद असे सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर पुढे 50 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर चौथी लाईनसुद्धा आपण तशाच प्रकारे तयार करणार आहोत. तर इथं सेंटरला जेव्हा आपण मणी ओवतो तेव्हा अगोदरच्या दोऱ्यामध्ये सुई जाणार नाही अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे. आता इथं 4 पदर आपले तयार झाले. तर एकदम लास्टची आपल्याला गाठ इथं देऊन घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण इथं गोंड्याच्या लूपमधून सुरुवातीच्या दोन्ही 3 नंबर आणि 4 नंबरची जी लाईन आहे म्हणजे दोन्ही सुया ज्या आहेत त्या अशा प्रकारे गाठी मारून घेणार आहोत. आणि इथंच आपण ग्लूने आपल्या ज्या गाठी दिलेल्या आहेत तिथं सिक्युअर सुद्धा करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने गाठी मारून घेतल्यानंतर इथं आपल्याला जो ग्लू घेतला होता तो गाठीवर लावून घ्यायचा आहे म्हणजे सेफ्टीसाठी नंतर गाठ सुटू नये यासाठी, कारण हा नायलॉनचा थ्रेड आपण इथं वापरला आहे. आणि जेवढा दोरा घेतला होता कट करून त्याच्यानंतर आपण मध्ये कुठेही दोरा कट केलेला नाही आहे, त्यामुळं इथं आपण गाठींना व्यवस्थित ग्लू एकदा लावून घेतल्यानंतर लायटरने त्याला पॅकसुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे नंतर गाठी ह्या सुटणार नाहीत. तर अशा पद्धतीने इथं मी ग्लू लावून घेत आहे आणि अगदी 1 ते 2 सेकंदात हा ग्लू जो आहे तो सुकतो. तर ग्लू सुकल्यानंतर व्यवस्थित असं आपण लायटरने पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा अगदी काही वेळातच हा जो आहे तो सुंदर पारंपरिक असा जोंधळे मणी गुंड हा दागिना आपण बनवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. त्यानंतर बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.